महापालिकेच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच आता ग्रामीण महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। ज्या क्षणाची अख्खा महाराष्ट्र वाट पाहत होता त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलंय। तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी होणार, निकाल कधी लागणार आणि नेमक्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये ही लढत होणार आहे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। राज्यातील राजकारण सध्या चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। एकीकडे महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच आज राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकनी यांनी आज अधिकृतपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय। त्यानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। त्यामुळे आता शहरांपाठोपाठ गावाकडचं राजकारणही चांगलंच तापणार आहे। या निवडणुकीत नेमक्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे हे आधी आपण समजून घेऊयात। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक होते। यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्येही जिल्हा परिषदेचा सामना रंगणार आहे। या 12 जिल्ह्यातील जिल्हा परिषदांसह त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी देखील एकाच वेळी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50% आत आहे अशा ठिकाणी या पहिल्या टप्प्यात निवडणुका होत आहेत। आता आपण या निवडणुकीच्या महत्त्वाच्या तारखांकडे वळूयात। इच्छुक उमेदवारांना 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। त्यानंतर 22 जानेवारीला या अर्जाची छाननी होईल। ज्यांना आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे त्यांच्यासाठी 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। त्याच दिवशी दुपारी 3:30 नंतर उमेदवारांची अंतिम यादी आणि त्यानंतर निवडणूक चिन्हाचं वाटप केलं जाईल। यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराचा धुराळा उडेल आणि 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडेल। या अटीतटीच्या लढतीचा निकाल 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता जाहीर होईल। त्यामुळे एका बाजूला 15 जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि त्यानंतर लगेचच 5 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, यामुळे राज्यात एकाच वेळी 2 मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत। मतदारांसाठी आणि उमेदवारांसाठी काही महत्त्वाचे नियमही आयोगाने स्पष्ट केलेत। या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला 2 मते द्यावी लागणार आहेत। एक मत जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी आणि दुसरं मत पंचायत समितीच्या उमेदवारासाठी। ही संपूर्ण प्रक्रिया EVM मशीनद्वारे पार पडणार असून त्यासाठी आयोगाने 55,000 कंट्रोल युनिट आणि 1,10,000 बॅलेट युनिट सज्ज ठेवलेत। तसंच उमेदवारांना जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे आणि जर निवडून आल्यानंतर 6 महिन्यात हे प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्यांची निवड रद्द होऊ शकते। मतदारांच्या सोयीसाठी आयोगाने विशेष मोबाईल ॲपची सोय केली आहे। त्याद्वारे तुम्हाला तुमचं मतदान केंद्र सहज शोधता येणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 15 फेब्रुवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचं बंधन घातलं होतं। त्यामुळे आयोगाने तातडीने हालचाली करत हा कार्यक्रम जाहीर केलाय। मात्र ज्या 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर गेली आहे तिथल्या निवडणुका या टप्प्यात होणार नाही। त्यावर सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे। त्यानंतरच तिथल्या निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। सध्या जाहीर झालेल्या 12 जिल्ह्यांमध्ये मात्र राजकीय वारे वेगाने वाहू लागलेत। सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे। आता ग्रामीण जनता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे येत्या 7 फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल। या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर आमचं बारीक लक्ष असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, या जिल्हा परिषद निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल? तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा।